तुम्ही बोला. दादा तुम्ही सांगा, काय सल्ला द्याल तुमच्या भावाला? सल्ला म्हणजे आता त्याने जे मुलगी बघितलेली आहे ती आम्हाला पसंत आहे आणि त्यानंतर लग्न होणार आहे त्यांचं, ते चांगलंच आहे. आणि आमच्या घरून आणि मुलीकडून होकार आहे, ते काय स्वभावात कुठला बदल करावा त्यांनी? स्वभावात काय नाही, तसं आहे, व्यवस्थित आहे. दोघांचं पण पद्धतशीर चाललं आहे. पण थोडी चिडचिड होते त्यांची. कधी कधी तो काहीतरी बोलतो, ती पण काहीतरी बोलते. म्हणजे त्या दोघांचं चालत नाही असं. थोडं कमी करायला पाहिजे. हां, ते थोडं कमी करायला पाहिजे. होय ना. हां, त्यानंतर ते सुरळीत चालेल ना. हो. जाऊ बाई. काय नाही, ती दोघं जण चिडचिड भरपूर करतात, भांडणं जास्त असतात दोघांची. फोन करून सांगता. अजून लग्न व्हायचंय तर भांडायला लागले. आता थोडी चिडचिड कमी केली पाहिजे. हो ना. बरं आई, तुम्ही काय मुलीला सल्ला द्याल? तिचा स्वभाव चांगला आहे, तसा सर्वांना हसमुख केलं नाही, करून घेणार तशी मन मिलावू आहे ते. पण लग्नानंतर काय काळजी घेतली पाहिजे? ती फक्त चिडते वगैरे असं, तिला काय तिचे हट्ट पुरवायला पाहिजे, बाकी तिचं काहीच नाही. खूप प्रेम करते तुमच्यावर. हा हो. आता लग्न झाल्यावर खूप आठवण येणार. बाबांचं काय म्हणणं आहे? काय फक्त हट्टी स्वभाव तेवढा सोडावा, दुसरं काहीच नाही. काय माझ्याकडे तेव्हा मी पुरवत होतो. हो ना. तेवढं फक्त केलं म्हणजे झालं. हट्टी स्वभाव कमी. हो, हट्टी स्वभाव फक्त. तर माझ्याकडे होती त्याला मी पुरवत होतो. आता काय तिकडे पुरवतील की न पुरवतील हे काय सांगू शकत नाही. बरोबर. त्यामुळे तेवढा स्वभाव तेवढा सोडून द्यावा. दोघांनी एकमेकाला सांभाळून संसार करावा. दोघांनी एकमेकाला सांभाळून संसार करावा. बरं, तुम्हाला सवय माहिती आहे ना आमची, फ्रॉक घेतला नाही की चिखलात बसतात. लहानपणी असं केलंय त्यांनी. भाऊ काय म्हणतो? स्वभाव तर हट्टी आहेच, पण त्याचबरोबर म्हणजे काय भेटलं नाही कोणती गोष्ट की रडायला लागते, जोरात रडायला लागते. हां. मग तुम्ही काय सल्ला देणार? सल्ला असं काय नाही की हट्ट जरा कमी करायचे बस, तेवढं. आता बाकीच्यांनी सांगा. अच्छा, ही आमची सर्वांची लाडकी आहे. मी एक सांगेन, त्याने मला ना कधी म्हणजे काका असे वाटले नाहीत मला, माझ्या आई वडिलांप्रमाणेच आहेत, माझे दुसरे पप्पा आहेत ते. आणि जसं या लोकांनी सांगितलं की चिडचिडपणा जास्त करते, मग तशी ती करतेच, हट्ट पण करते. पण ह्याच्या पुढे त्यांनी ते सोडावं. आणि जसं आम्हाला सगळ्यांना जसं सांभाळून आहे तशी तिकडं पण त्यांनी सांभाळून घ्यावं. बरोबर आहे. आणि कोणाच्या जाव्यांना पण एक सांगणं आहे की आम्ही जसं त्यांचे हट्ट पुरवले तसं तुम्ही तिचे हट्ट पुरवा. हे बरं आहे. कारण आमची लाडकी आहे ती. आणि तिने कधी जर आम्हाला सांगितलं काय पाहिजे तर आम्ही देणार तिला, तेव्हा तुम्ही मला लागू नका. मी तिची काकी, तिचा स्वभाव चांगला आहे, अगदी मन मिळावू आहे. आणि तिचं लग्न झालं, मला खूप तिची आठवण आहे. ॲक्च्युली आम्ही दोघी, मी कधीतरी रिसेंटली गावी जाते आणि आमच्या दोघींचं आणि आम्ही भेटत पण नाही एकत्र. पण आम्ही दोघी अशा गावी गेलो ना एकत्र की खूप मस्ती वगैरे करतो. आणि आमचं गावचं पाणी खूप लांब आहे, तर आम्ही जात असताना रस्त्यामध्ये एक पोपटी आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याचे मुद्दाम आंबे पाडतो आणि ते झाड दुसऱ्याच आहे आणि ते आंबे चोरून खातो. चांगलं करता तुम्ही. दादा खूपच साधा आणि प्रेमळ आहे. आणि वहिनीचा सगळ्यात आवडता स्वभाव म्हणजे ती कधीच भांडत नाही. आणि हो, कळेल. आणि खूप उदार आहे. चला, सगळेच जण बोलले आणि आता तुम्ही आपण एक खेळ खेळायचा आहे, खरं खोटं. बघूया, जाणून घेऊया. मी विधान करणार, आधी तुम्ही तुमचं उत्तर द्यायचं, मग जाऊबाई तुम्ही उत्तर द्यायचं आणि मग तुम्ही. हा क्रम असणार. पहिलं विधान, मिस्टरांच्या मते ताईने जर हट्ट कमी केला तर उत्तम गृहिणी आहे. खरं म्हणजे हट्ट कमी करायला पाहिजे, हे मात्र एक कॉमन उत्तर आलेलं आहे.